गोंडपिपरी मार्गावर धानापूर परिसरात सोमवारी 6 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजताच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला। भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची 6 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अपघातात मृत्यू पावलेले गौतम सुरेश निमसरकर वय 35 आणि वैशाली गौतम निमसरकर वय 32 हे गडचिरोली जिल्ह्यातील अनखोडा येथील रहिवासी होते। ते आपल्या मुलगी सिया हिला घेऊन दुचाकीने चंद्रपूरकडे जात असताना समोरून येणाऱ्या MH34 AB 2324 या क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली। या धडकेत गौतम निमसरकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी अवस्थेत वैशाली आणि सिया यांना तातडीने गोंडपिपरी येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचारादरम्यान वैशाली यांचाही मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेनंतर 6 वर्षांची सिया एका क्षणात आई-वडिलांपासून पोरकी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच सुरजागड पेट्रोलिंग टीम आणि गोंडपिपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। तसेच याच मार्गावर गणपूर जवळ 2 ट्रकांची समोरासमोर धडक होऊन काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। मात्र सुदैवाने त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही।